कारण माझं प्रेम आंधळं, म्हणजे आंधळं प्रेम काय असतं हे मला तेव्हा रिअलाईज झालं की बाबा हे तेव्हा नाही, सॉरी आत्ता रिअलाईज झालं. पहिला म्हणले मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आले, पण नंतर होते ते मिडल क्लासपेक्षाही खालची फॅमिली, म्हणजे लो क्लास म्हणलात तरी चालेल. मला सकाळी 200 ते 300 चपाती लाटायला लागायच्या. त्यामुळे जो काय आयुष्याचा संघर्ष म्हणता येईल तो तिथूनच सुरुवात झालेली. आमच्याकडे म्हैस होती, तर त्या म्हैशीचं रोज सकाळ संध्याकाळ मी धार काढायची. मी नंतर त्याचं शेण वगैरे काढायची, तिचं सगळं आवरायचं काय असेल ते सगळं रुटीनमध्ये होतं माझ्या. आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्या अंधश्रद्धाच मी पण म्हणायची या गोष्टींना. शेवटी डॉक्टरच म्हणायला लागले की बाबा नको, तुम्ही हे बंद करा, ते जरा बाहेरचं वगैरे काय असतं हे बघून घ्या. एवढी तरुण मुलगी आपली अशी अंथरुणावरती पडून राहते ह्या कमी वयात, हे कुठल्याही आईवडिलांना सहन नाही होणार. कॉलेज लाईफ काय असते, मित्रमैत्रिणी काय असतात, या बऱ्याच गोष्टी मी कधी अनुभवल्याच नव्हत्या. त्यामुळे कुठेतरी मी सतत प्रेमाच्या शोधात होते, कारण लहानपणापासून त्यांनी त्याच्यावरती अफाट प्रेम केलं. कधीच तो स्वतःसाठी स्टँड घेऊ शकला नाही लहानपणापासून. आणि असं सगळं वागायला लागल्या कुठे, म्हणजे या पर्सनल गोष्टी आहेत, पण ह्या खरंच सगळ्यांना समजल्या पाहिजेत की एखादी मुलगी असं वागते त्याच्या पाठीमागे कारण काय असू शकतं. काहीतरी गोष्टी महत्त्वाच्याच असू शकतात. मी बाबा असं काही नाही आहे की मी हुल्लडबाजी केली होती, कॉलेज लाईफ मस्त मजेत जगले होते आणि मला आता मज्जा करायची होती म्हणून मी लग्न केलं होतं, असं काहीच नव्हतं. अरे मी लग्न एवढ्या लहान वयात केले कारण मला संसार करायचा होता, मला नवरा महत्त्वाचा होता, मला सासू सासरे महत्त्वाचे होते, मला माझी फॅमिली महत्त्वाची होती, म्हणून मी केलं होतं ना. की बाई सई ठीक आहे, असं होतंय का, बघू आपण एकत्र बसू, किंवा मी घरातल्यांशी बोलेन वगैरे. जे काही घडलं वगैरे ते सगळं मी पाठीवरती टाकलं. ठीक आहे म्हटलं. प्रत्येक वेळेला मी स्वतःला चान्स देत गेले. त्याला लग्न वगैरे ह्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्याला असं होतं की त्याला एक्सप्लोअर करायचं होतं, स्वतःला मस्त राहायचं होतं, फ्रेंड्समध्ये फिरायचं होतं, एन्जॉय करायचं होता वगैरे वगैरे वगैरे. नवरा बायकोमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, प्रेम असतं, काळजी असते, एकमेकांची रिस्पेक्ट असते. त्या व्यक्तीने माझी काळजी कधीच केली नाही. जो व्यक्ती 24 तास आपल्यासोबत असतोय त्याच्या बऱ्याच हालचालींमध्ये फरक जर जाणवायला लागला तर ते आपल्याला कळतो. मग तो मला फोन करून सांगायचा की मी डॅडींना असं खोटं सांगितलंय, तू पण असंच सांग की मी ह्या वेळेत येणार आणि तिकडे गेलोय. म्हणजे तो घरातल्यांसोबत आधीपासूनच खोटं बोलायचा. त्याचं सुरू आहे म्हणायला आहे, सगळं सुरू होतं, टाईमपास सुरू होता. कारण गेम खेळणे हे फार महत्त्वाचं होतं, पबजी वगैरे. म्हणजे लिटरली त्यावेळेला बाळ माझं अंगावरचं दूध प्यायचं, दूध त्याला पाजायची, त्याला साईडला ठेवायची, परत मी काम करायची. मला मान्य आहे, त्यानं जर मला दाखवलं असतं की मला हे आवडतं, मी असा आहे, हे सगळं जर स्पष्ट केलं असतं तर मी एवढं ओव्हर रिॲक्ट किंवा मला त्रास होण्याचे कारणच नव्हतं. आणि नंतर मला बाळ माझं 2.5 वर्षात झाल्यानंतर लक्षात आलं की ह्याला दारू प्यायची सवय आहे. त्यावेळेला मला कळालं की हा दारू पितो वगैरे, नशा करतो बऱ्यापैकी. त्यामुळे मला ते जे काय होतं ते माझ्यासाठी खूप शॉकेबल होतं. मी कसं बसं त्या गोष्टींना सामोरे गेले, मला ते सहन नाही झालं. आणि ती गोष्ट समजल्या एक 5-6 ते 8 दिवसात मला पहिला ब्रेन स्ट्रोक आला. आईसोबत जे आईचं शेपूट म्हणून बाळ कंटिन्यू असतं, अचानक जे अंगावरचं दूध पितं रात्री 4 वेळा उठून, दिवसभर सुरू असतं, आणि ते बाळ अचानक त्याच्यासमोर त्याची आई नाही आहे, ते कसं त्याने सामोरे गेलं असेल. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट त्याला बोलायला तरी कळतच नव्हतं. म्हणजे लिटरली रात्री ते बाळ आई करत ते बेडरूमकडे शोधत जायचं की आई तिथे आहे की काय बाबा. आणि नंतर हळूहळू समजायला लागलं की हा सतत मुलींशी बोलत असतो. पण याला सवय होती की मुलींशी गप्पा मारायची, सिंपत्ती मिळवायची. त्यामुळे अतिशय प्रचंड एका वेळेला 7-8, 10-12 मुलींशी मेसेजमध्ये बोलणं, टाईमपास करणं. तुम्ही बाकीच्या गोष्टी काहीही दाखवू नका, काही नको, पण त्या स्त्रीबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट असणं फार गरजेचं आहे. तेव्हा ती कुठल्याही गोष्टीला ती व्यक्ती सामोरी जाऊ शकते आणि नव्याने उभी राहू शकते. आणि त्याला स्वाभिमान हा प्रकारच नव्हता. जे काय असेल ते नाही, ठीक आहे, ती करतीये, तिच्याकडून पैसे मिळत आहेत, ठीक आहे, घरातल्यांकडून मिळत आहेत, ठीक आहे, मला मजा मारायला मिळते, ठीक आहे. कारण ती मज्जाच मारणं होतं. तुम्ही घरात संसाराकडे लक्ष नाही आहे ना. त्या माणसाने कधी मुलासाठी काही केलं, त्या मुलाला काय लागतं काय नाही आहे, ह्या पूर्ण 9 ते 10 वर्षात त्या व्यक्तीने फक्त एक मेथीची पेंडी आणली आहे. मला अजूनही आठवतं. लोकांना वाटतं की ही काय बाबा बाई अशीच आहे वगैरे, असं सहज बोलून जातात. अरे पण तसं नसतं. कुठल्याही व्यक्तीला मजा नाही वाटत की एवढा चांगला संसार चाललेला असतो, लग्न केले आणि ते आपण मोडावं आणि परत बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं, असं काहीच नसतं. त्याच्यानंतर असं झालं की मला हळूहळू समजायला लागलं की ह्याला बरेच नाद आहेत, की ही चांगलं सांगते, ही काम कर म्हणते. त्याला ते इरिटेट व्हायला लागलं म्हणून तो बाहेर मग सगळ्यांशी इंटरॅक्ट व्हायला लागला, मुलींशी फार बोलणं वगैरे आधीपासूनच होतं.
पण त्या व्यक्तीला कॉलेज लाईफपासूनच दारू प्यायची सवय होती, या सगळ्या गोष्टींची मजा करायची सवय होती, हे मला माहितीच नव्हतं. मेंटली सपोर्टचा तर प्रश्नच येत नाही, कारण स्वतः त्या व्यक्तीलाच मेंटली सपोर्टची गरज होती. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मेंटली गोष्टींवरती आपण मार्ग काढू शकतो लग्नानंतर, म्हणजे माझ्या तत्वात ते त्यावेळेला बसत होतं. फायनान्शियल गोष्टींवरती मार्ग काढू शकतो, पण फिजिकल गोष्टी असतात जी नीड असते एखाद्या व्यक्तीला, आणि लग्नानंतर ती गरजेचीच गोष्ट होती. त्यामुळे त्या गोष्टीवरती मार्ग नाही काढू शकत कुठलीच व्यक्ती. पण मी ठीक आहे, संसार असतो, त्या व्यक्तीवरती प्रेम आहे, ती गोष्ट मॅटर करत नाही आहे, आपण दुर्लक्ष करू. सतत मला त्रास व्हायचा, रोज रात्री मी लिटरली रडून झोपायची. अशी वेळ आली की मी त्याला हे प्रश्न करायला लागले. थोड्या दिवसानंतर मी पहिला सहन केलं की नाही ठीक आहे बाबा, महिनाभर आमचा फिजिकल कॉन्टॅक्टच होत नाही आहे, पण ती गोष्ट गरजेची होती, आहे गरजेची, कारण माझं वय फार नव्हतंच त्यावेळेला. मेंटली मार्ग काढू शकते, फिजिकल काय मार्ग काढणार आहे, कसं मी या गोष्टींना सामोरे जाऊ, त्याला मी प्रश्न करायला लागले. धाडस करू ना, ही गोष्ट बोलायची माझ्या त्यावेळेला धाडस नव्हतं. तो व्यक्ती मला सांगायचा की नाही म्हणे, एक काम कर, तुला सेक्स करायची तुझी इच्छा कमी होईल, ह्याच्यासाठी डॉक्टरांकडून गोळ्या आण. किंवा अजून एक विचार कर की मिलिटरीमध्ये जे पुरुष जातात त्यांच्या बायका कशा राहतात 6-6 महिने 1-1 वर्ष, तसं राहायचा प्रयत्न कर तू. 9 ते 10 वर्ष आपण एकत्र आहे आणि हा व्यक्ती सतत त्याच गोष्टी करतोय, त्यामुळे त्याला इंटरेस्टच नाही आहे. ही गोष्ट मी इग्नोरच करत होते. मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना, तुम्हाला जर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ती तुमची चुकी नाही आहे. असू शकतं, अनुवंशिकतेने असू शकतात गोष्टी, किंवा तुमचं फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, पण तुम्ही बोला ना, किंवा स्वतःवर ते अभ्यास करा. म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यासोबत खेळू शकत नाही. हा मात्र कसाही बोंबलत फिरला, कसाही वागला तरी त्याचा काही प्रॉब्लेम तू करून घ्यायचा नाहीस, कारण का हा पुरुष आहे. पण तू पुरुष आहेस तर पुरुषासारखं तू काय वागतोयस हा प्रश्न कधी कोणी विचारलाच नाही ना त्याला. पण ह्या गोष्टी मी सगळ्या साचत गेल्या माझ्या मनामध्ये. प्रत्येकाला संसाराचाच विचार करते, प्रत्येकाचा विचार करते, पण माझा मी कुठे करते. गळ्यातलं मंगळसूत्र होतं, त्या नावासाठी फक्त तो व्यक्ती आमच्या आयुष्यात होता, त्याच्या पलीकडे त्याचं काहीही रोल आमच्या आयुष्यात नव्हता. आणि मानसिक त्रास देणे, ते त्याच्या वागण्यामुळे जे काही बाकीचे त्रास होत होते ते होतच होते. पण एक वेळ अशी आली की तो दारू पिऊन मित्रांच्या घोळक्यामध्ये बसला आणि तिथे काहीतरी पर्सनल गोष्टी खोट्या नाट्या त्यानं बोलल्या, आणि त्या व्यक्ती माझ्याकडे येऊन बोलल्या की नाही आम्हाला असं असं तो बोलला, आणि आम्हाला ते वाईट वाटलं फार. 2 माकड्यासारखा त्या मुलासोबत उड्या मारल्या म्हणजे हा बाप झाला का? किंवा मी जे काय करते ते काय करते, कारण मी स्वतःशी प्रामाणिक आहे. सत्य जे काय आहे ते त्याला कळायलाच हवं, म्हणून मी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलींच्या आयुष्यात जेव्हा काही अशा घटना घडतील त्यावेळेला फक्त देव त्यांना ताकद देऊ की त्यांना ते तोंड देता येईल. त्यांना नवरा बायकोचं नातं असू दे, किंवा आईचं मुलीचं, किंवा वडिलांचं मुलग्याचं वगैरे, कुठलंही नातं जे आहे ते फक्त तुम्ही बोलण्याने टिकतं. अबोल राहाल आणि मनात गोष्टी ठेवाल तर त्या वाढत जातात. मग ते गैरसमज असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील तर ते तुम्ही प्लीज बंद करा. जेवढं शक्य होईल तेवढं एकमेकांशी तुम्ही बोला. त्याच्यामुळे काय माझा शेवट आला त्या नात्याला ते तुम्हाला सांगतच आहे मी आता. एवढीच त्याची चुकी होती की त्याला जी गोष्ट करायची नव्हती लग्न, ते त्यानं केलं. एवढीच त्याची चुकी होती की त्याला जी गोष्ट करायची नव्हती लग्न, ते त्यानं केलं. मला कळून चुकल्या बऱ्याच गोष्टी. मग मी स्वतःसाठी जगायला सुरू केलं. मी बऱ्याच वेळेला टीम हँडल केले, म्हणजे बऱ्याच ब्रँडचे मी वर्क घ्यायची, माझी टीम तयार करायची. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स परत आला माझा, जो शाळेच्या काळात होता तो. परत मी स्वतःसाठी व्यवस्थित जगायला लागले वगैरे. आपण स्टक झालो होतो त्या लाईफमध्ये, आणि त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. कारण मुलासाठी पण ते भयंकर होतं. मी ज्या वेळेला डिवोर्स घेतल्यानंतर मला एकच प्रश्न विचारायचे, कोणीही असू देत, की मग काय किती घेतलेस त्यांच्याकडून, मग प्रॉपर्टी घेतलीस काय, कारण मुलगा आहे ना तुला, मग मिळाले असतील पैसे वगैरे. प्रेम महत्त्वाचं असतं, विश्वास महत्त्वाचा असतो, ना की तो पैसा. की बाबा तुझ्याकडून मला 1ही रुपया नको, तुझ्या प्रॉपर्टीमध्ये माझा मुलाचा काहीही संबंध नाही आहे, पॉसिबल झालं तर मी माझ्याकडून जेवढे काही मिळतील ते तुला मी पैसे देईन, पण त्या बाबा पेपरवरती सही कर आणि तूही रिकामी हो आणि मलाही रिकामी कर. मग 1-2-3 दिवस आम्ही फिरलो, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, आणि 5व्या दिवसानंतर 6व्या दिवशी मला परत ब्रेन स्ट्रोक आला. तेवढ्या आम्ही सगळ्या गोष्टींची तयारी केली, पैसा एवढा घालवला, आणि तिकडे जाऊन आत्ता कुठे मी लाईफ परत नव्याने सुरुवात करते तोपर्यंत दुसऱ्यांदा मला परत तो स्ट्रोक आला. आणि तो स्ट्रोक असा आला की इपिलिप्सी होती ती. एकतर मला तिथलं परमनंट रेसिडेन्सी नव्हती. परत 1 रात्र गेली आणि परत दुसऱ्या दिवशी 7व्या दिवशी परत मला अजून एक स्ट्रोक आला, परत मला इपिलिप्सी आली. तिथे माझं लिटरली 30 ते 35 लाख रुपये बिल झालं 10 दिवसाचं.
आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणं भाऊ माझा कष्टातून तिथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सेविंग्स वगैरे असणं हा प्रकार फार दूरची गोष्ट आहे आत्ताच. आणि मी तरी सगळ्या गोष्टी नव्याने सुरू करणार होते. पण एक गोष्ट आहे, कुठलाही आजार हा आपल्याला मानसिकतेमुळे होतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. मला हे सगळं फेडण्यासाठी मदत पण करायला पाहिजे, मुलग्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी मी परत उठून व्यवस्थित राहायला सुरुवात केली. पण तिथेही लोकांना प्रॉब्लेम आला, अरे ही एवढ्या लवकर कशी काय बरी झाली, की 4 लोक काय म्हणतील. पहिला हे तुम्ही बघा, जे 4 लोक आहेत ते खरंच त्या लायकीच्या आहेत का, ते तुम्हाला जज करणारे होतात कोण. आणि खरंच जर व्यक्ती एखादा जज करतोय आणि तो खरंच त्या लायकीचा असेल तर त्याचा तुम्ही विचार 100% करा. एकदा जर मी एवढा सगळा लवाजमा घेऊन एवढं सगळे प्रयत्न करून मी कॅनडात जाऊन फक्त 5 दिवस राहून जर एवढ्या मोठ्या संकटातून परत मी येऊन इथं येत असेल तर हा माझ्यासाठी कुठेतरी संदेशच आहे असं मला कुठेतरी वाटतं. मी आता छोटासा एक बिझनेस माझा क्लोदिंग ब्रँड सुरू केला आहे. साड्यांची म्हणजे साड्यांपासून सुरुवात करते आहे. पुढे जाऊन अजून माझे बरेच प्लॅन आहेत. त्यासाठी मी आता प्रयत्न करत राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला इथे मांडायचा तारा न्यूजने खूप मोठी संधी दिली आहे. आणि त्या मार्गाने मी सगळ्यांना हा संदेश देऊ शकते. मला प्रत्येक स्त्रीला ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उभं राहा, स्वतःसाठी बोलायला शिका. फक्त कपड्यांद्वारे तुम्ही बोल दिसता ह्याचा अर्थ असं नाही आहे की तिला उगीच स्वतःला कुठेतरी दिखावा करायचा आहे, लोकांना एक्सप्रेस करायचं, एक इम्प्रेशन पाडायचं आहे वगैरे, असं काही नाही आहे. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तसं राहतात वगैरे, तर त्या स्वतःला एक्सपोज करत नसतात, फक्त त्या एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतात. आणि समजून घ्यायची तुमची वृत्ती जर चांगली असेल तर ते तुम्हाला निश्चित कळेल की त्यांना एक्सप्रेस करायचं आहे. मी ॲज अ प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट आहे, म्हणून मी जे काही आयुष्यात घडत गेलं त्यावरती सतत मेकअप करत गेले, त्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवरती. पण मला हे समजतच नव्हतं की मेकअप मी करते सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते, विसरण्याचा प्रयत्न करते. पण ते जे थर साचत गेलेत त्या पाठीमागे माझं जे खरं जो चेहरा होता आणि मी जी खरी होते ती पूर्ण मी विसरलेच होते. ते एखाद्या कार्यक्रमात चेहऱ्यावरती केलेला मेकअप तो मेकअप म्हणतात, पण या आयुष्यावरती मेकअप करायचा खरंच प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतः नव्याने उभं राहा, स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा. आणि प्लीज अशा गोष्टी अजिबात करू नका. फक्त बोलायचा प्रयत्न करा, बोलण्यातून सगळ्या गोष्टी सुटतात.